न्यूझीलंड दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑकलंड इथं जोरदार स्वागत. गव्हर्नर हाऊस इथं देण्यात आली मानवंदना. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय संबंधांमध्ये ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ बैठकीत प्रतिपादन. पुढील 4 वर्षांमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या संबंधांचा विस्तार करण्यासाठीची चौकट म्हणून धोरणात्मक भागीदारी मार्गदर्शिका 2030चं अनावरण. संयुक्त निवेदनही जारी. पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्रातल्या प्रमुखांशी साधला संवाद. धोरणात्मक भागीदारीमुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्याचा विश्वास केला व्यक्त. विशाखापट्टणम इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत INS महेंद्रगिरी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल. शेतकरी कर्जमाफी योजनेतील आधीच्या कर्जमाफीविषयीची अट शिथिल करत महात्मा फुले योजनेच्या लाभार्थ्यांनाही कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यात गुन्हेगारी नोंदणी आणि गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ. महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंद आणि तपासालाही गती मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. हिवाळी अधिवेशन नागपूरला 7 डिसेंबरपासून होणार सुरू. फिफा स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत मियामी इथं नॉर्वे आणि इंग्लंड यांच्यात, तर कॅन्सस सिटी इथं अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना रंगणार. आणि विम्बल्डन स्पर्धेत आज महिला एकेरीमध्ये चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना मुचोवा आणि लिंडा नोस्कोवा यांच्यात अजिंक्यपदासाठी होणार